हे गाईज, कसे आहात? आय होप मजेत असाल. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आता वाजलेत 5 वाजलेत. वरले मी थोडंसं फ्रेश झाले. बाहेरचं वातावरण कसं झालं दाखवते. वातावरण खूप छान झालं आहे. तर आज म्हटलं एक मस्तपैकी नवीन रेसिपी बनवायची आणि तुमच्यावर शेअर करायची. खूप दिवस झालं कुठची रेसिपी वगैरे टाकली नाही. शॉर्ट व्हिडिओ थोडंसं टाकते, पण लॉंग व्हिडिओ टाकायचं झालं नाही. गॅलरीत आले तर वारं सुटले, वातावरण मस्त झाले. तर जाते खाली चहा पिते. थोड्या वेळाने तुम्हाला रेसिपी दाखवते. नक्की व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला, तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सगळी तयारी करून घेतली होती. तर मी आज बीन्सची भाजी करणार आहे. ग्रीन बीन्स बटाटा घालून मस्त अशी. आणि त्याच्यासाठी इथे सगळी तयारी करून घेतलेत. अगोदर पहिल्यांदा मसाला करून घेणार आहे. तर त्यासाठी कोथिंबीर घेतले आणि मोठ्या साईजचा एक कांदा होता, त्यातला अर्धा कांदा मी मसाल्यामध्ये घालणार आहे मिक्सरमध्ये बारीक करताना. आणि त्यानंतर मिरच्या, तुम्ही कसं तिखट खाता त्यानुसार मिरच्या घ्या. मिरच्या मी इथं 8-10 घेतल्या असतील, आणि कारण आमच्यात तिखट खातात, सो तुम्ही कसे खातात त्यानुसार घ्या. आणि मोठ्या मोठ्या साईजच्या मिरच्या होत्या, 2-2 भाग कट करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेत. आणि लसणाच्या पाकळ्या 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे बारका. आणि त्यानंतर तीळ घेतलेत. तीळ ह्या रेसिपीमध्ये महत्त्वाचं आहे. तीळ घालून बीन्सची भाजी करणार आहे मी, त्यामुळे तीळ कंपल्सरी घ्याच. आणि त्यानंतर अर्धा लिंबू घेतला आहे मी. लिंबूमध्ये रस जास्त आहे, तर लिंबू कमी रस असेल तुमचा, एक लिंबूमध्ये रस कमी असतो, तर तुम्ही 1 लिंबू घालू शकता. इथं रस जास्त आहे लिंबूमध्ये म्हणून मी अर्धाच घेतला आहे. त्यानंतर आपल्याला परत फोडणी वगैरे घातल्यानंतर दही पण लागणार आहे. तर दही आंबट घ्यायचं नाही. आंबट नसेल तर असेल तर ठीकच आहे, पण आंबट नसावंच दही टाकताना फोडणीमध्ये, कारण की लिंबू घातला आहे मी आता. सो लिंबू घातला. त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा जिरे घातलेत, कारण फोडणीमध्ये पण परत मी घालणार आहे जिरे. आणि त्यानंतर मस्त असा मसाला बारीक करून घेतला आहे. थोडंसं पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये, बारीक करताना पाणी लागलं मला. आणि ते बघा, मी काल बीन्स आणले होते, तर तेलामध्ये भाजून थंड करून डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवले होते मी बीन्स. आणि आज वापरायला लागले ते. तर इथं बटाटे बघा, मी फोडणीत घालायच्या टायमातच बटाट्याच्या वरची साल काढून बटाटे बारीक कट करून घेतले. अगोदर केले असतं तर काळे पडलं, पण पाण्यात टाकलं तर मला तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचे. 1 मिनिट पिल्लू. कढई ठेवली होती आणि त्याच्यामध्ये तेल घातलं. तेल कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार टाका. तर कट करून घेतलेले बटाटे टाकले. पाण्यामध्ये बटाटे अगोदर मी टाकले नाही, डायरेक्ट फोडणीच्या टायमातच त्याच्यावरची साल काढून बटाटे मी फोडणीमध्ये ह्याच्यात भाजायला घेतलेत, कारण पाण्यामध्ये टाकल्यावर तर तेल उडतंय म्हणून. आणि त्याच टायमाला कापले की कसं बटाटे काळे पडत नाही. बटाटे छान फ्राय करून घ्यायचे. गोल्डन करायची गरज नाही, गोल्डन करायची नाही, फक्त थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. तर बटाटे इथे बघा छान असे फ्राय झालेत. आणि सियारा इथं आमची बघा बाजूला दंगा करायला. बटाटे बघा फ्राय झालेत. एका प्लेटमध्ये मी काढून घेते ते. बटाटे मी मस्त असे फ्राय केलेले प्लेटमध्ये काढलेत. आता गरम तेल आहे, त्याच्यामध्येच अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकते, कारण की अर्धा चमचा अगोदर मी बारीक करताना मसाला त्याच्यामध्ये टाकले. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा टाकले. आणि अर्धा राहिलेला जो कांदा आहे तो कट करून घेतला आहे मी लांब असा, आणि तो आता तेलामध्ये टाकते. तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा, भाजून घ्यायचा. तर कांदा छान भाजला आहे. तर त्याच्यामध्ये जो आपण मसाला केला होता, ग्रीन मसाला, आलं लसूण मिरचीचा तीळ वगैरे घालून, तो घालून घ्यायचा सगळा त्याच्यामध्ये. आणि मसाला छान असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत, जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा पूर्ण जाईल. असं मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये आपण मिरची कच्ची घातली, तीळ वगैरे घातले, ते सगळं व्यवस्थित भाजलं पाहिजे.
आणि इथे बघा अंधार दिसला म्हणजे लाईट गेली होती या टायमाला आणि चार्जिंगचा बल्ब सुरू झाला केला होता. आता म्हटलं लाईट गेली, आता दिसते का नाही कॅमेऱ्यामध्ये. ते बॅटरी पडल्यानंतर असं व्हाईट दिसायला लागलं. परत ते चार्जिंगचा बल्ब सुरू होता त्यामुळे तुम्हाला थोडं तर दिसते आता. आणि असू दे, जेवढं मी सांगतेच आहे तुम्हाला. तर छान असं बघा तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायला लागले बघा मसाला. आणि छान असा परतला पण गेलाय. आता हे लाईट नाही, फक्त चार्जिंगचा बल्ब आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. तर तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलंय. त्यानंतर मी गॅस बारीक करून दही थोडं घेतलंय. तर चांगलं फेटून घेतलं होतं मी दही. आणि दही घालायचं त्याच्यामध्ये. मी मग अशी सांगितल्याप्रमाणे आंबट कमी असावं दही, कारण लिंबू पण घातलंय त्याच्यामध्ये. सो दही घालायचं आणि बारीक गॅसवरती छान असं परतून घ्यायचं. फास्ट गॅसवरती दही घातला तर ते दही फुटतं आणि त्यामुळं. आणि छान असं परतून घ्यायचं दही, त्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मसाला छान परतला. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. सो ही हळद आहे, ह्याचा कलर लाईट नसल्यामुळे तुम्हाला वेगळा दिसत असेल, पण हळद घातली मी. आणि चवीनुसार मीठ घाला. आणि त्यानंतर छान आणि परत एकदा सगळं मिक्स करून परतून घ्यायचं. तरी पण एवढं तर दिसते. मला वाटलं व्हिडिओमध्ये आता काही दिसतच नाही, कारण चार्जिंगचा बल्बचा उजेड एवढा असा म्हणजे नव्हता, तरी पण दिसत होतं. पण काहीतरी जरा असं मसाला कलर वेगळा दिसतोय, ग्रीन कलरचाच मसाला झाला होता. आणि छान आता परतून घेतलंय मी ते सगळं. आणि एक अर्धा मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून मसाला छान असा आणखीन जरा तेल सुटेपर्यंत हे करून, कारण त्याच्यामध्ये दही टाकले ना, दहीला पण पाणी सुटतं आणि ते तेल सुटतं दह्याला. इथे बघा तेल सुटेपर्यंत आणि परत एक अर्धा मिनिट ठेवलं होतं मी. तर बघा छान असं आणखी एकदा आपण परतूया मसाला. तर मसाला तर छान असा भाजला गेला आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे भाजून घेतले होते बीन्स टाकायचे. मी बीन्स नेहमी जर करायची नसेल भाजी तर आणल्यावर भाजून ठेवते फ्रीजमध्ये जरा तेलामध्ये, म्हणजे ते बीन्स राहतात, कारण की बीन्स जास्त दिवस राहतात मग. आणि तसंच केलं होतं मी, आदल्या दिवशी भाजूनच ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी आज करायला लागले. आणि बीन्स भाजलेले आणि बटाटा पण भाजून घेतला आता तेलामध्ये. तो पण आता मसाल्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचा. तिथं आता तुम्हाला ते व्हाईट दिसलं, कारण लाईट आली होती आणि चार्जिंगचा बल्ब एकदम आणि लाईट दोन्ही असं उजेड जास्त पडतो त्यामुळे व्हाईट दिसायला. त्यानंतर चार्जिंगचा बल्ब बंद केला. ते बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं. भाजी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान लागते. जरा असे वेगळ्या पद्धतीनं, टेस्टला पण खूप छान लागते. सोपी आहे, पटकन होणारी पण आहे. आणि काय घरच्या साहित्यात करायचं, जास्त काही त्याच्यात साहित्य पण नाही, त्यामुळे नक्की ट्राय करा ही भाजी. आणि तुम्हाला जर सुक्की ठेवायची असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही बटाटा शिजवू शकताय त्याच्यामध्ये. आणि ग्रेव्ही पाहिजे असेल तर जरासं जास्त पाणी घालून ग्रेव्ही करू शकताय. मी ग्रेव्ही करणार आहे म्हणून थोडंसं जास्त पाणी घातले. ग्रेव्ही छान लागते याची खरं तर, पण प्रत्येकाची चॉईस कोणाला ग्रेव्ही आवडत नाही. सो आता पाणी घातले मी जेवढं बटाटा शिजेल एवढं, कारण की बीन्स पण पटकन शिजतात. अगोदर त्याला तेलामध्ये छान असं भाजून घेतले आणि बटाट्याला पण भाजून घेतले, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाणी बेतानच झाला. जेवढं मला हवं होतं तेवढं पाणी मी घातले. मसाल्याच्या भांड्यामध्ये मसाला बाजूला लागलेला असतो त्याच्यामध्येच घालून मी पाणी घालते. सियर असं काही बोलत आता हे मी पाणी. सो पाणी टाकल्यानंतर मिक्स केलं, त्याच्यावर प्लेट झाकून आता बटाटा छान आणि बीन्स छान शिजवून घेणार आहे. सो इथं 5 मिनिटं मी बारीक गॅसवरती ते शिजायला ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही तेल छान असं भाजीला सुटलंय बाजूनी.
आणि मस्त असा बटाटा पण आपला शिजला आहे. दाखवते तुम्हाला कट करून. बघू शकताय बटाटा पण छान असा शिजलाय आणि बीन्स पण लगेच शिजतात, वेळ लागत नाही. आणि मस्त असं शिजलंय. आता त्याच्यामध्ये फक्त शेवटची स्टेप आहे ती करायची. आता आपण आमची अजिबात बोलू यानंतर ह्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घातली होती. ते कसं काय शूट झालं नाही काय माहिती. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. मस्त अशी चमचमीत ग्रीन बीन्सची भाजी कशी वाटली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.